ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेवरून माजी खासदार राजू शेट्टी यांची सरकारवर टीका. शिवभोजन अनुदान थकीत असल्याबाबत माहिती घेऊन मार्ग काढणार आशिष जयस्वाल यांचं आवाहन. कर्जात बुडालेल्या सरकारचं चांदीच्या ताटात शाही जेवण, वडेट्टीवारांचा घणाघात. आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून शिवसेनेची खासदार मेधा कुलकर्णींवर टीका. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचं टोळकं झाल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेवरून त्यांनी सरकारला इशारा देत संघर्षासाठी शेतकऱ्यांनो गोफणी तयार ठेवा असं आवाहन केले. कोल्हापूरला महापुराच्या खाईत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय. शक्तीपीठ महामार्गाला पवनार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे. 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे. पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही. आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपणी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे. शेतकऱ्यांनो, गोपणी तयार ठेवा. तुमच्या गोपणीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत. बघू कोण मागं हटतं ते. आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार. शिवभोजन थाळी केंद्र चालकांचं अनुदान थकीत असल्यामुळे सुरू असलेलं आंदोलन आणि त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत आपल्याला माहीत नसल्याचं आमदार आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय. मला अद्याप कोणतेही निवेदन मिळालेले नाही. मात्र अनुदानांबाबत तांत्रिक अडचण असेल तर ती दूर करण्याचा मी प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांनी माध्यमांद्वारे शिवभोजन केंद्र चालकांना दिलंय. मला या संदर्भामध्ये असे कुठलंही निवेदन प्राप्त झालं नाहीये. तथापि कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आत्ताच मुंबईला जात आहे. या संदर्भामध्ये अशी जर अडचण असेल तर मी तात्काळ ते दूर करेन. काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच ती अडचण दूर करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा मिळतात. सरकार कर्जात बुडाले, मात्र मंत्रिमंडळ चांदीच्या ताटात जेवण करून राजेशाही थाट दाखवतंय अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या न सोडवता हे सरकार बडेजावपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. काम सुरू होत आहे. शेतकऱ्याला बियाणे, खतासाठी, रोवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. परंतु अजूनही सरकारने ना कर्जमाफी दिली ना बोनस दिला. जवळपास 6 महिन्यापासून संजय गांधी निराधारच्या योजनेचे पैसे त्या निराधार व्यक्तीला दिले नाहीत, जे 1000 रुपये देतात. कोतवालाच्या मानधनाचा पत्ता नाही 4 महिन्यापासून. पोलीस पाटलाच्या मानधन देऊ शकत नाही. पगार आता 10 ते 12 दिवस लेट चाललेला आहे शासनाचा, अनेक विभागांचा. एवढी मोठी आणि याबरोबरच 10 लाख कोटीच्या घरात कर्ज गेलेलं आहे राज्याचं. 10 लाख कोटीच्या जवळपास. आणि एवढा मोठा आर्थिक संकटात हे राज्य सापडलं असताना एवढा बडेजावपणा का दाखवायचा? म्हणजे
कंगाल सरकारने श्रीमंतीचा आव आणणं, कंगाल झालेला एखादा राजा असतो किंवा तसा कारभार असतो त्या पद्धतीनं पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असं ठेवावं अशी मागणी केली आहे. मात्र त्यांच्या या मागणीवर आता राजकीय वादंग निर्माण झाला असून ठाकरेंच्या शिवसेना गटानं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी कोथरूडच्या बाई आपल्याला नामांतरांची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे पोस्टर्स झळकलेत. या बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय वातावरण ढवळून निघालं असून भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे, पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला त्या मासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊशी नाही वाटलं? ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं? अहिल्याताई होळकर आहेत, संत मुक्ताबाई आहेत, त्यांची नावं त्यांना का घेऊशी नाही वाटली? हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे. ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे आणि या भूमीला एक त्या सगळ्या लोकांचा एक दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील. त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे मला तर तेच वाटतं की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलते तर असं काय बोलू नको. हे तुझे शेवटचे 3-4 वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे, तर ते अस्तित्व टिकव, जास्त बाकीची लुडबुड करू नकोस. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केलाय. याचाच एक भाग म्हणून पुढील 10 वर्षात 2.5 ते 3 लाख कोटींच्या टनेल म्हणजेच भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडाऱ्यात
महामंडलेश्वर स्वामी डमदेव महाराज यांनी अनोखं आंदोलन सुरू केले. संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात योग साधनेकरता उद्यान द्यावं अशी मागणी करीत डमदेव महाराजांनी साकोलीच्या किटादी ते भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय अशी सुमारे 40 किलोमीटर पदयात्रा काढली आहे. आधुनिक शहरी भागांमध्ये प्रत्येक अर्ध्या किलोमीटर अंतरावर योग उद्यान आणि ओपन जिम दिसतात, परंतु ग्रामीण भागांमध्ये त्याचा खूप मोठा अभाव आहे. शेतकऱ्यांना योग आणि प्राणायामाचं महत्त्व कळणं आवश्यक असून त्यासाठी ही मागणी केल्याची माहिती महाराजांनी यावेळी दिली आहे. जसं मी नागपूर येथे राहतो, एका रिच सोसायटीमध्ये राहतो, तिथं गार्डन आहे. दर अर्ध्या किलोमीटरला वार्डात गार्डन, आणि त्या ठिकाणी श्रीमंत, समृद्ध, संपन्न, वेल एज्युकेटेड लोक राहतात. त्यांनी म्हटलं तर त्यांना बाहेर जायची पण गरज नाही, घरात त्यांच्या सुविधा आहे. आणि खेड्यात राहणारा जो माणूस आहे त्याच्या घरात तसं वातावरण नाही. खेड्यामध्ये कष्टकरी, ज्यांनी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, जो राबलाय, आणि आता शेतकरी तर रिटायर्ड होत नाही, पण आता शरीर काम देत नाही, अशा वेळी तो शेती कामापासून जेव्हा बाहेर पडतो, कुठं बसेल? घरात बसायला जागा नसते, घरात त्याची म्हाताऱ्याची अडचण झालेली असते. त्याला बाहेर बसतो म्हटलं खेड्यातल्या त्या माझ्या कृषी करणारा जो ऋषी आहे, माझा म्हातारा आहे, तर गावात ही सुविधा असावी की तो जाऊन कुठंतरी जरा वेळ बसेल. म्हणून योग उद्यान, त्याला आपण नाव दिलं योग उद्यान. त्या ठिकाणी यौगिक साधना करता येईल, रिलॅक्सेशन करता येईल. तुम्ही कोणत्याही जात, धर्म, पंथ, संप्रदायाचे विविध धर्म आहेत, आपापल्या धर्माची त्या ठिकाणी उपासना, प्रार्थना त्यांना करता येईल. आणि असं वातावरण शहरामध्ये आहे, खेड्यामध्ये नाही. मायबाप सरकारला माझी हृदयापासून टाहू फोडून सांगणं आहे की त्यांचा हक्क तुम्ही त्यांना द्या. रायगड सारख्या पर्यटन पूरक जिल्ह्यात ड्रोन आधारित उद्योग व्यवसायासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील शासकीय CCTV कॅमेऱ्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीही भरपूर रोजगाराच्या संधी तरुणांच्या हाती उपलब्ध आहेत. ही बाब ओळखून अलिबाग जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ड्रोन आधारित प्रणाली आणि CCTV कॅमेरा देखभाल दुरुस्ती प्रशिक्षण घेण्यात आले. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यातील फुरसुंगीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोंढवे यांची प्रशासनिक कारणांमुळे अचानक बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुणे सासवड महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको केलाय. यावेळी मोंढवे यांनी स्वतः आंदोलनस्थळी पोहोचत उपस्थित नागरिकांची समजूत काढली आहे. माझी बदली पूर्णतः प्रशासनिक कारणास्तव करण्यात आली असल्याचं सांगत त्यांनी आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं असा सल्ला आंदोलकांना दिलाय. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर, आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. रायगड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 389 इमारती धोकादायक असल्याचं निदर्शनास आले. यामध्ये 22 शासकीय तर 367 खाजगी इमारतींचा समावेश आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी या इमारतींमधील सर्व रहिवाशांना नोटिसा बजावल्या असून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूरमध्ये सापडलेल्या 1.23 कोटींच्या MD ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी बबनभाईला MIDC वाळूज पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंमली पदार्थ प्रतिबंध शाखेनं फॅनच्या थंड हवेत बबनभाईला कुटुंबासोबत जेवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या धक्कादायक प्रकारानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या रायगडमधील पेनच्या शिष्टमंडळानं 16 जून 2025 रोजी विविध योजनांमध्ये उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार अधीक्षक धनराज बिक्कड यांना दिली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हे शिष्टमंडळ गेले असता अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणी 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिल्याचं सांगण्यात आलंय. दिनांक 16/6/2025 रोजी
भाजपचं एक शिष्टमंडळ MSCBच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पेण अधीक्षक अभियंता यांच्या भेटीसाठी गेलो होतं. तसं आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं होतं. त्यांनी आश्वासनही दिलं होतं की आम्ही याची चौकशी करू. त्याप्रमाणे आज आम्ही पुन्हा एकदा दिनांक 24 रोजी अधीक्षक अभियंत्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय कारवाई केली. त्यांनी आम्हाला एक पत्र दिलंय. त्याच दिवशी त्यांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्या चौकशी समितीतून हे जे NSC योजना आणि RDSS योजना यांच्यात जो भ्रष्टाचार चाललाय याच्यासाठी एक 4 सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि या चौकशी समितीतून ते एक 15 दिवसात आम्हाला येत्या 10 जुलैपर्यंत काय चौकशी अहवाल येतो हा सादर करणार आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.